स्वागत. आपल्याला सर्वांना ठाऊक आहेच की 4 सप्टेंबर रोजी आपण आपल्या वाचन अड्ड्याचा 4था वर्धापन दिन साजरा करतोय आणि त्यासाठी आपण वर्धापन दिन सप्ताह असा एक सुंदर सोहळा साजरा करतोय. आणि या सोहळ्यामध्ये आपण आठवडाभर वेगवेगळे कार्यक्रम घेतोय. त्यातलं पहिलं पुष्प काल आपण साजरं केलं कवितांच्या हिंदोळ्यावर. यातलं दुसरं पुष्प आज आपण सादर करणार आहोत कथारंग. यामध्ये आपण मोजक्या भावभावनांचा कल्लोळ आपल्या मनामध्ये निर्माण करणाऱ्या सुंदर सुंदर कथांचं अभिवाचन आज करणार आहोत. पण त्याआधी आपल्या या संपूर्ण वाटचालीचे साक्षीदार असणारे काही श्रोते, अभिवाचक आपल्या बरोबर होते इतके दिवस आहेत, आपल्याला इथून पुढे सुद्धा ते आपल्या बरोबर राहणार आहेत आणि त्यांना आपल्याविषयी जी कृतज्ञता वाटतीये, आपल्या अड्ड्याविषयी जे प्रेम वाटतंय ते व्यक्त करण्यासाठी सुहास ढोकळे यांना मी आमंत्रित करते. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात आपल्या या प्रकल्पाबद्दल, आपल्या या कुटुंबाबद्दल. अक्षर मानवच्या सुहास ढोकळे आहेत का? वसुधाताई, मला तुमचा आवाज काहीच आला नाही. बाकीच्यांना आला माझा आवाज? काहीच आवाज येत नाहीये तुमचा. हो हो, येतोय आवाज. हा, वैशाली ताई, मला वाटत हॅलो. नाही माझ्याकडून काही. हॅलो, मला येतोय आवाज, सगळ्यांचा येतोय. नाही येत. नाही, येतोय वैशाली. इतरांना आला का? सगळ्यांना आवाज आला का? सगळा प्लीज सांगा, माझा आवाज आला का? अगदी स्पष्ट होय. येतोय. करणार आहोत. ते नसतील तर आहेत का सुहास? दिसतात काय ह्याच्यामध्ये? बहुतेक दिसत नाही. नाही. ओके. आपण सुवर्ण वैद्य यांना आमंत्रित करतोय त्यांची प्रतिक्रिया देण्यासाठी. सुवर्ण वैद्य आहेत का त्यांच्या प्रतिक्रिया देण्यासाठी? त्या पण नाहीयेत वसुधाताई. ठीक आहे, आपण आपल्या कथांचा प्रवास चालू करूयात. एक एक कथावाचकांना आपण पाचारण करूयात आणि मध्ये जेव्हा आपले हे श्रोते येतील त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी, तर 1-2 कथांनंतर जेव्हा ते येतील त्यावेळेला आपण त्यांना पाचारण करूयात. तर आपण आजचा कार्यक्रम वैशालीताईंच्या पासून सुरू करणार होतो, पण वैशालीताई आल्यात का आता? आणि वैशालीताईंना आता ऐकू येतंय का? आल्या का पुन्हा जॉईन होऊन त्या? वैशालीताई दिसत तर नाही आहेत अजून. आले आता. ओके, ठीक आहे. मग हा, आता येतंय ना ऐकू वैशालीताई? हो हो, मगाशी बिलकुल आम्हाला येत नव्हतं. नाही नाही, ते कधी कधी तुमच्या नेटवर्क इश्यूमुळे होतं, कधी कधी तसं. तर आपण या वर्धापन दिन सप्ताह, वर्धापन सप्ताह सोहळ्यातलं दुसरं पुष्प आज कथारंग घेऊन आलोय. आणि त्यातली पहिली कथा सादर करण्यासाठी मी वैशाली पुणदीकर यांना आमंत्रण देणार आहे. राजकारण आणि राजकारणी यांच्या पुढे हुशारी, बुद्धिमत्ता, पदवी, सामाजिक बदलाची उर्मी कशी फोल ठरते, हे प्रसिद्ध कथाकार शंकर पाटील यांच्या जोरदार कार्यकर्ता या अस्सल ग्रामीण कथेतून आपल्याला ऐकवणार आहेत वैशालीताई. ओव्हर टू वैशालीताई. धन्यवाद वसुधाताई. माझा आवाज येतो ना व्यवस्थित? फक्त व्हिडिओ ऑन करा वैशालीताई, व्हिडिओ नाही दिसत आहे तुमचा. ओके, आता दिसतो? हा, दिसतो का आता? हो, छान छान, करा सुरू ताई. हा, चला. धन्यवाद सगळ्यांना. मी सुरुवात करते. एक जोरदार कार्यकर्ता शंकर पाटील. शिवाजीराव काकडे एक तरुण उत्साही कार्यकर्ते होते. प्रतिकूल परिस्थितीशी झगडून चांगले पुढे आले होते. प्रसंगी अर्धपोटी राहून त्यांनी चांगले शिक्षण घेतले होते. नोकरी करत करत ते BA झाले. एक पदवी पदरात पडल्यावर लगेचच ते LLB च्या मागे लागले.
ही कायद्याची पदवीही त्यांनी पदरात पाडून घेतली होती. वकिली करता करता समाजकार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतले. त्यांचा पिंड समाजसेवेचा होता. शिवाय भाषणाची आवड होतीच. 4-2 वर्षात चांगले नावारूपाला आले. तरुण मंडळ, गणेशोत्सव, दुष्काळी समिती यांचे ते अध्यक्ष झाले. एक एक क्षेत्र ते बघता बघता काबीज करू लागले. अल्पावधीतच ते पंचायत समितीवर निवडून गेले व शिक्षण समितीचे चेअरमनही झाले. चेअरमन झाल्यावर तर त्यांचा उत्साह आणखीन वाढला. शिक्षण क्षेत्रात काही भरीव कामगिरी करण्यासाठी ते झपाटले. आपल्या जिल्ह्यातील शैक्षणिक विकास हा एकच ध्यास त्यांना लागला व ते दिवस रात्र झटू लागले. मुलांच्या शाळा किती, मुलींच्या शाळा किती, एक शिक्षकी शाळा किती यांचे आकडे तोंड पाठ केले. त्यांचे नकाशे काढून घरात भिंतीवर लावले. सदैव त्या शाळा, शिक्षण, शिक्षिका, शिक्षक हेच चित्र डोळ्यासमोर दिसू लागले. डोळ्यापुढे हे नकाशे ठेवून दर आठवड्याला ते दौऱ्यावर जाऊ लागले. एक एक तालुका पालथा घालत सुटले. जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी सुद्धा कधी गेले नव्हते तिथे जाऊ लागले. प्रत्येक शाळा मी डोळ्याने बघणार हा त्यांनी चंगच बांधला. विशेषतः आडवळणी गावात ते मुद्दाम भेट द्यायचे. एक शिक्षकी शाळांची हालत फार वाईट होती. अशा शाळांना ते आवर्जून भेटी द्यायचे. शिवाजीराव काकडे अगदी झपाटून गेले होते. अशातच त्यांना एक निनावी पत्र आले. अमुक अमुक गावात गेले 2 महिने शिक्षकच नाही. मिळालेली वार्ता त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांनाही कळू दिली नाही. ही गुप्त बातमी त्यांनी स्वतःजवळच ठेवली आणि जातीने निरीक्षण करायला निघाले. गाव आडवळणी होते, रस्ते धड नव्हते, पण त्यांनी या असल्या गोष्टींची पर्वा केली नाही. एका भल्या सकाळी जीप घेतली आणि ड्रायव्हरला म्हणाले, चलो. ड्रायव्हर बिचारा हा जिल्हा परिषदेचा नोकर. चलो म्हटल्यावर निघाला. गावचं नाव सांगितल्यावर तोही हबकला. तो म्हणाला, साहेब रस्ता नाही त्या गावाला. अरे बाबा, इच्छा तिथं मार्ग असलाच पाहिजे. पर नाही की साहेब मार्ग. तू असं कर, जिथवर जीप जाईल तिथवर चल. तिथून पुढं आपण चालत जाऊ. पर साहेब 6 मैल चालत जायला लागेल बघा. चालत तर जाता येईल नव्हे. चल मग. येईल, पर सालपाट निघाल बघा सगळं. 6 मैल जायचं आणि 6 मैल माघारी, म्हणजे काय थोडं झालं व्हय? अरे मी 7वीच्या वर्गात असताना रोज 6 मैल चालत जात होतो आणि 6 मैल येत होतो. आता साहेबच असं म्हणल्यावर तो काय बोलणार. थोडा वेळ गेल्यावर तो म्हणाला, माझ्या हयातीत तर ह्या शाळेला भेट द्यायला कोण बी गेला नाही बघा. अरे ते नोकरदार, मी कार्यकर्ता आहे. फरक असतो बाबा. ते पोटासाठी नोकरी करतात आणि मला समाजासाठी, देशासाठी काहीतरी करायचे आहे. त्यानंतर ड्रायव्हरनं आपलं तोंड एकदम बंद केलं. तोंडाला कुलूप लावलं. काय करणार, बोलून काही उपयोगच नव्हता. तो मुकाट्याने गाडी चालवू लागला. ज्या गावाला भेट द्यायची होती ते गाव जिल्ह्याच्या एका टोकाला होतं. भर 12 वाजता एका बाजूला जीप उभी करून ड्रायव्हर म्हणाला, साहेब आता हितनं या पाय वाटेनं जायला लागतंय बघा. हो का, ठीक आहे, ठीक. जीप एका बाजूला उभा करून साहेब आणि ड्रायव्हर त्या पायवाटेला लागले. भर उन्हाचे निघाले. शिवाजीरावांना मात्र ऊन जाणवत नव्हतं. अंगीकारलेलं कार्यपूर्तीसाठी ते भारावले होते. केव्हा जाऊ आणि त्या शाळेला भेट देऊ असे त्यांना झाले होते. ते अगदी झपाट्याने चालत होते. ड्रायव्हर मात्र पार मेटाकुटीला आला होता. सदा गाडीवर बसणारा माणूस, त्याला चालण्याची सवयच नव्हती. अगदी पेकाळून गेला होता. तेवढ्यात साहेबच म्हणाले, ते समोर दिसतंय
तेच गाव आहे वाटतं. तेच असलं तर बरं होईल बघा. का रे? उगा उन्हात वरात नको हो. पण जवळ आलं ते वेगळंच गाव होतं. खरं गाव त्याच्या बी पुढं होतं. लोकांनी सांगितलेल्या खानाखुणा लक्षात ठेवून ते रान तुडवू लागले. बरंच चालून गेल्यावर घरं दिसायला लागली. गाव जवळ आलं. एक म्हातारा झाडाच्या सावलीखाली बसला होता. शिवाजीरावांनी त्यांना विचारलं, बाबा, कंजरवाडी हीच काय? मग आणि दुसरी कंची असणार? त्यानंच आणि उलटा सवाल केला. कोण? देवीचा डॉक्टर काय? नाही नाही. मग कुटुंब नियोजनाचं? नाही, आम्ही शाळा बघायला आलोय. ती बघा शाळा, जावा तिकडं. कुटुंब नियोजनाचं कोण असलं तर जाऊ नका आता. आता ठोकतीलच त्यासनी. का हो, काय झालं? असे विचारून शिवाजीराव काकडे त्याच्याकडे बघतच उभे राहिले. 2 शिव्या हसडून म्हातारा बोलला, काय कसलं कुलूप घालून घेतल्यावर रगात वाहून आमच्या 2 बायका गेल्या की. आता कोण तोंड दाखवत्यात? असं म्हणून तो उठला आणि शेरडा मागणं निघाला. 2च्या सुमारास शिवाजीराव शाळेत गेले. शाळा कसली? ते भैरोबाचं देऊळ होतं. 20-25 पोरं त्या आवारात खेळत होती. वला वला बोलत होती. दर शब्दाला एक शिवी तोंडातून बाहेर येत होती. शिवाजीराव गेल्या गेल्या सगळी पोरं त्यांच्या सभोवती उभी राहिली. शिवाजीरावांनी विचारलं, बाळांनो, तुमचे गुरुजी कुठं आहेत? हायतच कुठं? असं एका पोरानं त्यांनाच विचारलं. काय? गुरुजी नाहीत? अरे नाहीत मग कुठं गेले? किती दिवस झाले? लय दिवस झालं. नाहीतच. अरे मग गेले कुठं? ती मुलं काय सांगणार? एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागले. बरं, गुरुजींचं नाव काय? गुरुजीच की. अरे गुरुजी हे खरं, पण त्यांचं खरं नाव काय? काय आम्हाला कवा सांगितलं नाही बाबा. असं मुलं सांगत होते. तेवढ्यातच गावचे पाटील आणि 4-2 लोक गोळा झाले. रामराम घालून पाटील म्हणाले, रामराम, मी गावचा पाटील. पाटील, नाव काय इथल्या गुरुजींचं? नाव काय आम्हाला बी ठाव नाही हो. काय रिपोर्ट करता होय? करायलाच पाहिजे. आणि त्यांचं नाव कसं तुम्हाला ठाऊक नाही? अव, ते कसं ठाऊक असणार? एकदा हजर होऊन गेल्यात. त्याला बी आता काहीतरी 2 महिने होऊन गेलं. त्यांचा काही पत्ताच नाही हो. मग तुम्ही का गप्प बसलात? अहो, आम्ही केल्यात की रिपोर्ट. कुणाकडे? सभापतींकडे 4 अर्ज धाडल्यात. पण आमची दाद कोण घेतोय? तोवर दुसरा म्हणाला, अर्ज केलं तरी पडत्यात धूळ खात. सात्विक संतापाने शिवाजीराव म्हणाले, मी शिक्षण समितीचा चेअरमन आहे. माझ्याकडे आलेला एकही अर्ज धूळ खात पडलेला नाही. मग साहेब, बघा जरा आमच्या शाळेकडे जरा. त्याशिवाय का मी तंगड्या तोडत इथवर आलोय? आता गेल्या गेल्या पहिलं काम हेच. ह्या शाळेत कोण गुरुजी हाय? साहेब, गुरुजी कोण चांगलं भेटेना बघा. हे असले गुरुजी मी आता खात्यात ठेवणारच नाही. तांदळातले खडे वेचावे तसं एकेकाला वेचून बाजूला करणार आहे. हे ऐकून गावकऱ्यांनी धन्यवाद दिले. धन्यवाद घेऊन शिवाजीराव जिल्ह्याला परत आले. आल्या आल्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जाऊन कांजरवाडीच्या एक शिक्षकी शाळेत कोण शिक्षक आहे याची चौकशी सुरू केली. शिक्षण अधिकाऱ्यांनी एक फाईल मागवली. ती येईपर्यंत शिवाजीरावांनी सगळी हकीकत सांगितली. ती ऐकत असताना शेजारी बसलेले सभापती म्हणाले, तिथं कोण शिक्षक हाय व्हय? हे काय बसल्या तिथं? सभापतींना लागून जो माणूस गांधी टोपी घालून बसलेला होता, तो लगेचच हात जोडून म्हणाला, नमस्कार, मीच हाय तिथं. होय काय? मी तुमच्या गैरहजेरीचा रिपोर्ट करून ऍक्शन घेणार आहे. लगेचच सभापती म्हणाले, अहो ऍक्शन घेणारे
कुठं आहे तुम्ही? आमच्या भागातलं हे एक जोरदार कार्यकर्ता आहे. ते काय नुसतं गुरुजी नाहीत, काय ऍक्शन बिक्शन घेऊ नका. मग उद्या आम्ही निवडून कसं येणार? शाळा गेली खड्ड्यात. आधी आपलं बघा. आणि शिवाजीरावांची ऍक्शन तिथंच संपली. धन्यवाद. खूप छान, अतिशय उत्कृष्ट असं सादरीकरण केलं वैशालीताई. शंकर पाटील हे मुळातच अशा अस्सल ग्रामीण बाजांच्या कथांसाठी प्रसिद्ध आहेत. आणि मला ही कथा ऐकताना शिक्षणाच्या आईचा घो नावाचा सिनेमा मराठीतला आठवला. अगदी त्याच म्हणजे ती कथा पुढे बहुतेक एक्सटेंड केलेली होती. तर सुंदर अशी कथा आणि वास्तव, शिक्षणातलं आजचं वास्तव, ग्रामीण भागातल्या शिक्षणाचं वास्तव. आता तर पुष्कळ जिल्हा परिषद शाळा पटसंख्या अभावी बंद करणं वगैरे सरकारनं चालू केलंय. पुढे आपण सादरीकरणाकडे वळूयात. यानंतरची कथा आपण सादर करण्यासाठी आमंत्रण देणार आहोत कल्पनाताई उबाळे यांना. सत्व आणि तत्व जपणारी आदर्श शिक्षक पिढी आता जवळजवळ इतिहास जमा झालीय. अगदी बरोबर, निशाणी डावा अंगठा, बरोबर. त्या निर्मिती सावंत आणि त्याच्यामध्ये ते बरेच कला, अशोक सराफ होते आणि त्या सिनेमाची आठवण याच्यातून आली. आणि अगदी ही जी काही परिस्थिती आहे शिक्षणाची, त्याच्या अगदी विरुद्ध स्थिती, शिक्षणाविषयीची तळमळ, ते शिक्षण देण्याची खूप आंतरिक इच्छा, असा एक कथेचा सार घेऊन कल्पनाताई आपल्यासाठी आल्या आहेत. आणि असं ज्ञानदानाचं सत्कर्म निष्काम वृत्तीनं केलं तर त्याचं किती उत्तम फळ मिळतं हे आपण कल्पनाताईंच्या कथेतून ऐकूयात. आणि त्यानंतर आपण सुहासदादांची प्रतिक्रिया घेऊयात. आता कल्पनाताईंना सादरीकरणासाठी मी आमंत्रित करतो. धन्यवाद वसुधाताई. आवाज येतोय ना माझा? हॅलो. हो, येतोय, व्यवस्थित येतोय. नमस्कार सर्वांना. मी आज जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे तत्वनिष्ठ आणि लेखक आहेत दीपक तांबोळी. स्वयंपाक झाला तशी पुष्पाबाईंनी शरदरावांना हाक मारली. अहो, ऐकलत का? राहुलचा डब्बा नेऊन देता का जरा कंपनीत? का? राहुलनं नेला नाही डब्बा? शरदरावांनी विचारलं. अहो, आज कुळधर्माचा साग्रसंगीत स्वयंपाक, तो इतक्या सकाळी कसा होणार? आणि आज राहुलच्या कंपनीचे चेअरमन येत आहेत म्हणून राहुल सकाळी 7लाच गेलाय कंपनीत. बरं बरं, कर तू तयार, देतो मी नेऊन. शरदरावांनी हातातला पेपर बाजूला ठेवला आणि ते कपडे घालण्यासाठी आतमध्ये गेले. पुष्पाबाईंनी सुटकेचा निश्वास सोडला. शरदराव तयार झाले म्हणजे आज सकाळीच त्यांचा आणि राहुलचा झालेला वाद त्यांनी ऐकला नव्हता. वाद कसला? राहुलचं नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांवर आगपाखड करणं आणि पुष्पाबाईंचं नवऱ्याची बाजू घेणं. विषयही तोच, वडिलांनी आमच्यासाठी काही केलं नाही. आई, माझ्या मित्राचे वडीलही शिक्षक होते, पण किती मोठा बंगला बांधलाय बघ. नाहीतर नाना अजूनही आम्हाला भाड्याच्या घरात ठेवतायत, राहुल तावातावाने बोलत होता. राहुल, तुला माहितीये की नाना घरात मोठे, त्यामुळे 2 बहिणी आणि 2 भावांची लग्न त्यांनाच करावी लागली. शिवाय तुझ्या बहिणींची लग्नही त्यांनीच केली. आपल्या शेताच्या कोटकचेऱ्या सुरू होत्या. अशा सगळ्या जबाबदाऱ्या होत्या. कुणी पार पाडल्या त्या? नानांनीच ना. हो, पण काय उपयोग झाला त्याचा? त्यांचे भाऊ बहीण बंगल्यात राहतात. कधीतरी वाटतं का त्यांना की आपला भाऊ आपल्यासाठी खस्ता खाताना साधं घर बांधू शकला नाही, तर आपण त्याला घर बांधून द्यावं? क्षणभर पुष्पाबाईंना काय बोलावं ते सुचलं नाही, कारण राहुल काही चुकीचं बोलत नव्हता. मग थोडं थांबून त्या म्हणाल्या, तुझ्या वडिलांनी त्यांचं कर्तव्य केलं. भावा बहिणींकडून कधीही आणि कसलीही अपेक्षा त्यांनी बाळगली नाही. आता त्यांच्या भावा बहिणींना नानांनी केलेला त्याग समजत नाही, तर नाना तरी काय करणार? बरं, ते ठीक आहे. हजारो मुलांच्या त्यांनी ट्युशन्स घेतल्या.
त्यांच्याकडून थोडीफार का होईना फी घेतली असती तर आज नाना पैशात लोळले असते. आजकालचे क्लासवाले कसे इम्पोर्टेड गाड्यात फिरतात पहा. हे तू बरोबर म्हणतोयस, ते मलाही पटतं. पण नानांचं तत्व होतं ज्ञानदानाचे पैसे घ्यायचे नाहीत म्हणून. या त्यांच्या तत्वामुळेच तर ते किती प्रसिद्ध होते, किती पुरस्कार मिळाले आहेत त्यांना, कल्पना आहे तुला? ते ऐकताच राहुल एकदम संतापला. काय चाटायचे आहेत ते पुरस्कार आई? त्या पुरस्काराने घर थोडीच बांधता येतं, कारमध्ये थोडीच फिरता येतं. पडले धूळ खात, कोणी विचारत नाही त्यांच्या पुरस्कारांना. उलट बाकीचे शिक्षक त्यांना हसतात, म्हणतात तुझ्या वडिलांनी तत्वांना मुरड घातली असती तर ते आज करोडपती राहिले असते. तेवढ्यात दार वाजलं. राहुलनं दार उघडलं तर शरदराव उभे होते. वडिलांनी आपलं बोलणं ऐकलं तर नाही ना, या भीतीने राहुलचा चेहरा उतरला. पण शरदराव न बोलता आत निघून गेले. तो वाद तिथंच संपला. शरदरावांनी सायकलला डब्बा अडकवला आणि भर उन्हात ते औद्योगिक वसाहतीतल्या राहुलच्या कंपनीकडे निघाले. 7 किलोमीटरवरच्या कंपनीत पोहोचता पोहोचता त्यांना चांगलीच धाप लागली होती. खरं तर ते तसे निरोगी होते, पण वयोमानानुसार थकवा येणं साहजिकच होतं. कंपनीच्या गेटवर पोहोचल्यावर सिक्युरिटी गार्डनं त्यांना अडवलं. राहुल देशपांडेंना डबा द्यायचा होता. जाऊ का आत? त्यांनी विचारलं. आता नाही देता येणार, गार्ड म्हणाला. चेअरमन साहेब आलेत, त्यांच्यासोबत मीटिंग सुरू आहे. कोणत्याही क्षणी ते मीटिंग संपवून बाहेर येतील. तुम्ही बाजूला थांबा. चेअरमन साहेबाला तुम्ही दिसायला नको, नाहीतर ते मला रागवतील. आणि मग ते गेले की मग तुम्ही जात. बर. शरदराव थोडे दूर अंतरावर उन्हातच उभे राहिले. आजूबाजूला कुठेही सावली नव्हती. थोडा वेळ म्हणता म्हणता 1 तास उलटून गेला. पाय दुखायला लागले म्हणून शरदराव तिथेच एका तापलेल्या दगडावर बसणार, तोच गेटचा आवाज आला. बहुधा मीटिंग संपली असावी. चेअरमन साहेबांच्या पाठोपाठ अधिकारी आणि त्यांच्यासोबत राहुलही बाहेर आला. उभ्या असलेल्या वडिलांकडे पाहून तो मनात चरफडला. चेअरमन साहेबांनी गाडीचं दार उघडलं आणि बसता बसता त्यांचे लक्ष अचानक शरदरावांकडे गेलं. गाडीत न बसता ते तसेच बाहेर थांबले. ते समोर कोण उभे आहेत? त्यांनी सिक्युरिटीला विचारलं. आपल्या देशपांडे साहेबांचे वडील जेवणाचा डब्बा द्यायला आलेत, सिक्युरिटीने घाबरल्या आवाजात सांगितलं. बोलवा त्यांना. नको ते घडलं होतं. राहुलच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. नानांना डब्बा घेऊन यायला हीच वेळ मिळाली होती का? आता चेअरमन साहेब काय बोलतात कुणास ठाऊक, तो मनात बोलला. पण संताप आणि भीतीनं आपलं डोकं फुटेल असं त्याला वाटू लागलं. सिक्युरिटीने आवाज दिल्यावर शरदराव जवळ आले. चेअरमन साहेब पुढे होऊन त्यांच्या जवळ गेले. तुम्ही देशपांडे सर का? DN हायस्कूलमध्ये तुम्ही शिक्षक होतात ना? हो. तुम्ही कसं ओळखलत मला? काही कळायच्या आत चेअरमन साहेबांनी शरदरावांचे पाय धरले. सगळे अधिकारी आणि राहुलही ते दृश्य पाहून अवाक झाले. सर, मी अमित अग्रवाल, शंकरशेठ अग्रवालांचा मुलगा, तुमचा विद्यार्थी होतो बघा. तुम्ही घरी मला शिकवायला गणेशनगरमध्ये यायचात. हा, हो हो, आठवलं. बाप रे, बरेच मोठे झालात की तुम्ही. चेअरमन हसले. मग म्हणाले, वयानुसार माणूस मोठाच होतो सर. पण सर, तुम्ही इथे उन्हात काय करताय? चला आतमध्ये बसू, खूप गप्पा मारायच्यात तुमच्याशी. सिक्युरिटी, तुम्ही यांना आत का नाही बसवलं? सिक्युरिटीने शर्मेने मान खाली घातली. ते पाहून शरदरावच म्हणाले, त्यांची काही चूक नाही. तुमची मीटिंग चालू होती, तुम्हाला त्रास नको म्हणून मीच बाहेर थांबलो. ओके ओके. चेअरमन साहेबांनी शरदरावांचा हात धरला आणि ते त्यांना प्रेमाने आपल्या आलिशान चेंबरमध्ये घेऊन गेले. बसा सर. आपल्या खुर्चीकडे बोट दाखवत चेअरमन म्हणाले. नाही नाही, ती खुर्ची तुमची आहे, गडबडून शरदराव म्हणाले. सर, तुमच्यामुळे ती खुर्ची मला मिळाली, तेव्हा तिच्यावर पहिला हक्क तुमचा. चेअरमन साहेबांनी बळजबरीनेच त्यांना आपल्या खुर्चीत बसवलं. तुम्हाला माहित नसेल पवार सर, जनरल मॅनेजरकडे पाहत चेअरमन म्हणाले. देशपांडे सर नसते तर आज ही कंपनी नसती आणि मी माझ्या वडिलांचं धान्याचं दुकान सांभाळत बसलो असतो. राहुल आणि JM साहेब दोघंही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिले. शाळेत असताना मी अतिशय ढ विद्यार्थी होतो.
कसा बसा ढकलत शाळेत मला 9वी पर्यंत आणलं. शहरातल्या सर्वोत्तम क्लासेसमध्ये मला टाकलं गेलं. पण मला शिकण्यातच गोडी नव्हती. त्यातून श्रीमंत बापाचा लाडका लेक. दिवसभर शाळेत माऱ्या करायच्या आणि संध्याकाळी क्लासेस चुकून मूव्ही पाहायचा. हे माझे उद्योग. आईला ते सहन होईना. त्यावेळी देशपांडे सर कडक शिस्तीचे आणि उत्कृष्ट शिकवणारे शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. आईने त्यांच्याकडे जाऊन मला शिकवण्याची विनंती केली. पण सरांच्या छोट्याशा घरात बसायला जागा नव्हती. म्हणून सरांनी नकार दिला. आईने सरांच्या विनवण्या केल्या आणि आमच्या घरी येऊन शिकवायची विनंती केली. मागाल ती फी देण्याची तयारी दाखवली. सरांनी फी घ्यायला नकार दिला. पण आडेवेडे घेत घरी येऊन शिकवायला तयार झाले. पहिल्या दिवशी सर आले. मी नेहमीप्रमाणे खोड्या करायला सुरुवात केली. सरांनी मला चांगलं बदलून काढलं. मी मुकाट्याने बसायला सुरुवात केली. तुला सांगतो राहुल, पहिल्याच आठवड्यात मला अभ्यासात गोडी वाटायला लागली. नंतर तर अभ्यास केल्याशिवाय मला करमायचंच नाही. इतके सर छान शिकवायचे. इंग्लिश, गणित, सायन्स हे विषय जे मला कठीण वाटायचे ते खूप सोपे वाटायला लागले. सर कधी आले नाही तर मला अस्वस्थ वाटायला लागायचं. 9वीत मी वर्गात दुसरा आलो. आई वडिलांना खूप आनंद झाला. मी तर हवेत तरंगत होतो. 10वीत मी सगळे क्लासेस सोडले आणि फक्त देशपांडे सरांकडे शिकू लागलो आणि 10वीत मेरिटमध्ये येऊन मी सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. माय गुडनेस, पण सर, मग तुम्ही सरांना तरी सुद्धा फी दिली नाही? जनरल मॅनेजरने विचारलं. मी आई वडिलांसोबत सरांकडे पेढे घेऊन गेलो. वडिलांनी सरांना 1 लाखाचा चेक दिला. सरांनी तो घेतला नाही. सर त्यावेळी काय म्हटले ते अजूनही माझ्या लक्षात आहे. सर म्हणाले, मी काहीही केलेलं नाही. तुमचा मुलगाच हुशार होता. मी फक्त त्याला मार्ग दाखवला आणि मी ज्ञान विकत नाही. मी ते दान करतो. नंतर मी सरांच्या मार्गदर्शनाखालीच 12वीत परत मेरिटमध्ये आलो. पुढे बीई झाल्यावर मी अमेरिकेत जाऊन MS केलं आणि आपल्या शहरात कंपनी सुरू केली. एका दगडाला सरांनी हिरा बनवलं आणि मीच नाही तर सरांनी असे असंख्य हिरे घडवले आहेत. तुम्हाला सांगतो, देशपांडे सरांसारखा विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी झगडणारा, निरपेक्ष भावनेने ज्ञानदान करणारा, विद्यार्थ्यांसाठी आयुष्य वाहून घेतलेला शिक्षक आज शोधूनही सापडणार नाही. सर, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. चेअरमन साहेबांनी डोळ्यात आलेलं पाणी रुमालाने पुसलं. पण कमालच म्हटली पाहिजे. बाहेर शिक्षणाचा आणि ज्ञानदानाचा बाजार भरलेला असताना 1 रुपया न घेता हजारो विद्यार्थ्यांना शिकवणं, नुसतं शिकवणं नाही तर त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करणं आणि त्यांना उत्कृष्ट दर्जाचे विद्यार्थी घडवणं किती कठीण काम आहे. वाह सर, मानलं तुम्हाला. शरदरावांकडे पाहत GM म्हणाले. अहो सर, ही माणसं तत्वनिष्ठ होती. पैशांची, मान सन्मानाची भुकेली नव्हती. विद्यार्थ्यांचं कल्याण आणि त्यांच्यावर उत्तम संस्कार हा त्यांचा एकमेव उद्देश असायचा आणि त्यातच त्यांना समाधान मिळायचं. चेअरमन साहेब म्हणाले, माझे वडीलही त्यातलेच. एक वेळ उपाशी राहू पण धान्यात भेसळ करणार नाही, हे त्यांचं तत्व होतं. आयुष्यभर त्यांनी ते पाळलं. सचोटीचा व्यापार केला. त्याचा फायदा आज माझ्या भावांना होतोय. शहरातले बहुतांशी लोक आमच्या दुकानातूनच धान्य खरेदी करतात. कारण त्यांना खात्री असते की उत्कृष्ट दर्जाचं आणि रास्त भावाचं धान्य याच दुकानात मिळेल. बराच वेळ कुणी बोललं नाही. मग चेअरमननी शरदरावांना विचारलं, सर, तुम्ही घर बदललंय की त्याच घरात राहता? त्याच जुन्या घरात राहतोय सर. शरदरावांच्या ऐवजी राहुलनेच त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्या उत्तरातील वडिलांविषयीची चीड चेअरमन साहेबांच्या लगेच लक्षात आली. ठरलं तर मग. सर, आज मी तुम्हाला गुरुदक्षिणा देणार. या शहरात मी काही फ्लॅट्स घेऊन ठेवलेत. त्यातला एक 3 BHKचा फ्लॅट तुमच्या नावावर करतोय सर. काय? शरदराव आणि राहुल एकाच वेळी ओरडले. नको नको, एवढी मोठी गुरुदक्षिणा मला नकोय, शरदराव निग्रहाने म्हणाले. चेअरमन साहेबांनी शरदरावांचे हात हातात घेतले. सर, प्लीज नाही म्हणू नका आणि मला माफ करा. कामाच्या व्यापात तुमची गुरु दक्षिणा देण्यात मी खूप उशीर केला. मग राहुलकडे पाहत त्याने विचारलं, राहुल, तुझं लग्न झालंय? नाही सर, ठरलंय. पण जोपर्यंत मोठं घर नाही तोपर्यंत लग्न होणार नाही, अशी सासरच्यांची अट होती. त्यामुळे अजून तारीख नक्की केली नव्हती आणि हॉलही बुक केला नव्हता. चेअरमननी फोन उचलला.
कोणाशी तरी बोलले. मग समाधानाने फोन खाली ठेवून म्हणाले, तुमच्या मंगल कार्यालयाचं काम झालं. सागर लोन्स माहितीये ना? सर, ते तर खूप महाग. अरे, तुला कुठे पैसे द्यायचेत? अरे, सरांचे विद्यार्थी सरांसाठी काहीही करू शकतात. सरांनी फक्त शब्द टाकायला हवा. पण सर तत्वनिष्ठ आहेत. ते तसं करणार नाहीत. या लॉन्सचा मालक सरांचाच विद्यार्थी आहे. त्याला मी शब्द टाकला, नुसता हॉलच नाही तर जेवणासकट संपूर्ण लग्नच लावून द्यायची जबाबदारी त्याने घेतली आहे. तीही मोठ्या आनंदाने. तुम्ही फक्त तारीख सांगा आणि सामान घेऊन जा. खूप खूप धन्यवाद सर. राहुल अत्यानंदाने हात जोडत म्हणाला. धन्यवाद मला नाही, तुझ्या वडिलांना दे राहुल. ही त्यांचीच पुण्याई आहे. आणि मला एक वचन दे राहुल. सरांच्या अंतिम श्वासापर्यंत तू त्यांना अंतर देणार नाहीस आणि त्यांना दुखावणार नाहीस. मला फक्त कळू दे, तू त्यांना त्रास देतो आहेस. या कंपनीतून तुला डच्चू तर मिळेलच, पण अख्ख्या महाराष्ट्रात तुला कुठे नोकरी मिळणार नाही याची मी व्यवस्था करेन. चेअरमन कठोर आवाजात म्हणाले. नाही सर, मी वचन देतो, तसं होणार नाही. राहुल हात जोडत म्हणाला. शरदराव जायला निघाले तसे चेअरमन साहेब परत त्यांच्या पाया पडले. सर, तुम्ही माझ्यासोबत गाडीत बसा ना, मी तुम्हाला घरी सोडतो. चेअरमन साहेब म्हणाले. अहो, पण माझी सायकल. तिची काळजी नको, मी तिची तुमच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करतो. संध्याकाळी राहुल घरी आला तेव्हा शरदराव पुस्तक वाचत होते. पुष्पाबाई जवळच भाजी निवडत होत्या. राहुलने बॅग ठेवली आणि शरदरावांचे पाय धरले. नाना, नाना, मी चुकलो. मी तुम्हाला वाटेल ते बोलत होतो. मला माहित नव्हतं नाना, तुम्ही इतके मोठे असाल. शरदरावांनी त्याला उठून छातीशी धरलं. आपला मुलगा का रडतोय हे पुष्पाबाईंना कळलं नाही. पण काहीतरी नक्कीच चांगलं घडलंय. म्हणून तर बापलेकात प्रेम उमळून आले. हे पाहून त्यांचे डोळेही अश्रूंनी भरून आले. धन्यवाद. धन्यवाद कल्पनाताई. अतिशय उत्कृष्ट अभिवाचनाचा नमुना. दीपक तांबोळी लिखित तत्वनिष्ठ या कथेचं अभिवाचन अतिशय उत्कृष्टरित्या तुम्ही सादर केलं. धन्यवाद ताई. छान वाटलं. सर्वांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याचा स्क्रीनशॉट आपल्या ग्रुपवरच शेअर करतीलच नमिताताई. तर आता आपण पुढच्या आपल्या सेशनकडे वळूयात. आपण सुहास ढोकळे सरांची प्रतिक्रिया घेणार आहोत आपल्या अभिवाचनाच्या प्रकल्पाविषयी, आपल्या वाचन अड्ड्याविषयी. त्यांचं काय म्हणणं आहे ऐकूयात. ओव्हर टू सुहास सर. धन्यवाद. सर्वप्रथम 4थ्या वर्धापन दिनानिमित्त वाचन अड्ड्याच्या सर्वांना शुभेच्छा. बरेच दिवस झालं अड्ड्यावरती मी नाहीये, पण सुरुवातीच्या काही काळ अड्ड्यावरती होतो. आणि निलेमाताई असतील, अमित दादा असतील, दीपेश दादा असतील, वैशाली ताई, प्रवीण दादा असतील, असे बरेच लोक परत जोडत गेले होते. आणि त्यांच्यासोबतचा प्रवास आहे तो खूप छान होता. वाचन अड्ड्यावरती आलो ते येताना काय झालं होतं की म्हणजे व्यक्त व्हायला भीती वाटायची थोडी. एवढं सहजपणे मोकळेपणाने व्यक्त होता येत नव्हतं. मग यामध्ये वाचन करणं तर मग खूप अवघडची गोष्ट होती माझ्यासाठी. त्यावेळी निलिमाताई असतील, दिपेश दादा असेल, यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि तू वाच बोलले. मला वाचायला प्रोत्साहन दिलं आणि त्यातनं मग काही पुस्तकं वाचली गेली. अमृतवेल सारखं माझं खूप आवडतं पुस्तक मी घेतलं. आणि त्यावेळी जेव्हा वाचन व्हायचं त्यानंतर जी चर्चा व्हायची त्यातून बरंच काही शिकायला मिळालं. त्यामध्ये प्रवीण दादानी असेल, उच्चार करताना कसं बोलावं, कसं वाचावं, आपल्याला जे समजलेलं आहे ते व्यक्त होताना अजिबात संकोच नाही बाळगायचा. या सगळ्या गोष्टी मला इथं ग्रुपवरती शिकायला मिळाल्या. त्यामुळं पुढे जाऊन परत असेल द अल्केमिस्ट असेल, नंतर तप्तपदी सारखं पुस्तक असेल, अशा पुस्तकांचं वाचन करता आलं मला या ग्रुपवरती. काही काळ गेले 2 वर्ष ग्रुपवरती येता आलं नाही, पण या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त तुम्ही मला बोलवलं आणि मनोगत व्यक्त करायला मला संधी दिलीत. त्याबद्दल मी वाचन अड्ड्याचे खूप खूप आभारी आहे. आणि माझे मित्र बाळासाहेब शिरसाट सर यांना मी सुचवलं होतं की वाचन अड्डा छान आहे या,
त्यांनी खूप चांगले इनिशिएटिव्ह घेऊन सध्या ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. पाहून बरं वाटतंय. असाच वाचन अड्डा वृद्धिंगत होत राहू यासाठी शुभेच्छा देतो. आणि मी पण आता वेळ काढून नक्की वाचन अड्ड्यावरती येईन आणि जमल्यास कथा सुद्धा वाचायला सुरुवात करेन. धन्यवाद. धन्यवाद सुहास दादा. तुम्ही सगळे लोक खूप वर्ष, गेली 4 वर्ष खर तर ह्या अड्ड्याला मोठं करण्यात, समृद्ध करण्यात सहभागी होतात. आणि तुमचा अनुभव ऐकून आम्हालाही छान वाटलं. खूप प्रेरणा मिळाली की ह्या अड्ड्यासाठी आणखीन खूप काही करण्यासारखं आहे. आत्ताच सरांनी एक प्रतिक्रिया दिली आहे प्रवीण दादांनी की अमृतवेल म्हणजेच सुहास ढोकळे, इतकं समीकरण छान झालं होतं. आणि तुम्ही त्याचं अभिवाचन, आम्हाला ते, आम्ही नवीन आहोत तुमच्या मानानं, खूपच अलीकडं जॉईन झालोय आणि त्यामुळे आम्हाला त्या अनुभवापासून वंचित राहावं लागलं. पण तुम्ही आता इथून पुढे रेग्युलरली अड्ड्यावर याल आणि आम्हालाही तो अनुभव नवीन वाचकांना तुमच्या तो द्याल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. आणि नक्की यानंतर नक्की. आभारी आहोत. यानंतर आपण कथा सादरीकरणाच्या उर्वरित भागाकडे वळतोय. आणि 2 कथा सादरीकरणानंतर आपण पुन्हा सुवर्णा वैद्य यांची प्रतिक्रिया घेऊयात. कथारंग या कथा वाचनाच्या, कथा अभिवाचनाच्या कार्यक्रमामध्ये आणखीन रंग भरण्यासाठी आता मी आमंत्रित करतेय अरुणाताई देशपांडे. शाल्मली या माधवी देसाई लिखित ललित लेख संग्रहातील देव बरे करो या कथानक नाही म्हणता येणार, एक उपदेशात्मक किंवा एक चांगली प्रेरणा देणार, चांगल्या भावना मनामध्ये निर्माण करणार असा ललित लेख हा होता. आणि छान वाचनमय, खूप सुंदरच होतं तुमचं. यानंतर आमचे बॉस आता प्रवीण दादा दामले यांना मी आमंत्रित करणार आहे. आमच्या अभिवाचन विभागाचे अध्यक्ष आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक प्रवीण दादा आपली स्वलिखित खोड्रबर ही कथा आपल्यासाठी घेऊन येणार आहेत. आणि त्यांनी मला स्पेसिफिकली सांगितले की माझ्या कथेविषयी काहीही परिचयात सांगायचं नाही, इतकी ती कथा आपल्याला आता वाचूनच कळेल की खोड्रबर या कथेमध्ये प्रवीण दादा आपल्याला काय सांगणार आहेत. प्रवीण दादा, ओव्हर टू यू. येस. पिन केलं का मला? हॅलो. कधी कधी याची जबर किंमत मला मोजावी लागलेली आहे, मात्र त्याला काही इलाज नाही. असे कधीतरी अपघात काहीतरी घडायचेच. पण अशाच दुर्लक्षामुळे रद्दीच्या पुस्तकातून आलेल्या वाळवीने माझी सुंदर सुंदर दुर्मिळ पुस्तकं खाऊन टाकली. त्याच्यामध्ये बायाबाई कर्वे यांचं माझे पुराण होतं, स्ट्राविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र असं एक दुर्मिळ पुस्तक होतं. मात्र त्यावरून धडा घेतला की कितीही असले, कितीही चांगले दिसले तरी देखील जुने दिसणारे पुस्तक विकत घ्यायचे नाही. दुसरं म्हणजे पुस्तकावर लिहिलेलं मला अजिबात आवडत नाही. म्हणजे पुस्तकाच्या पानावर लिहिलेलं असेल तर मला कुणीतरी आपल्या पाणी प्यायचं राहिलं. सॉरी. दुसरं म्हणजे पुस्तकावर लिहिलेलं मला अजिबात आवडत नाही. पुस्तकाच्या पानावर काहीतरी लिहिलेलं बघितलं तर कुणीतरी आपल्या चेहऱ्यावरच काहीतरी खरवडून लिहिलंय की काय असं मला वाटत राहतं. पण एका पुस्तकानं माझ्या या स्वभावाला आव्हान दिलं. प्रसिद्ध कवी वामनराव खराटे यांच्या उर्वशी या पुस्तकाची त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात पेन्सिलने लिहून कोणातरी शांभवी टिळक यांना सप्रेम भेट दिलेली प्रत मला मिळाली. उर्वशी हे पुस्तक खूपच गाजलेलं होतं आणि आता ते आउट ऑफ प्रिंट पण होतं. आता याची प्रत अण्णांकडे म्हणजेच वामनरावांकडेही नव्हती हे मला माहिती होतं. मात्र या शांभवी टिळक कोण ते काही मला आठवत नव्हतं. मात्र त्यांनी त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर लिहिलेली टिप्पणी मात्र इंटरेस्टिंग होती.
वामनरावांनी लिहिलं होतं, प्रिय शांभवी, तुमच्या कुटुंबासमवेत कविता वाचणे हा माझ्यासाठी नेहमीच आनंदाचा भाग असतो. माझे हे नवे पुस्तक तुला पहिल्यांदा देणे हे मी नेहमीच ठरवलेले असते. त्याहूनही महत्वाचे म्हणजे तुझी मुलगी संघमित्रा, तिच्या माझ्या कवितेवरच्या कॉमेंट्स ह्या पण माझ्यासाठी महत्वाच्या आहेत. तिच्या रूपाने मराठी साहित्य विश्वाला एक नवी दमदार टीकाकार मिळेल याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. तिच्या माझ्या कवितेवरच्या या टिप्पणी मला नेहमीच वेगळ्या वाटत राहिल्यात. या संग्रहातल्या कवितांवर तिच्या टिप्पणी येतील याची मी प्रतीक्षा करत आहे. आणि मग पुढे कवीची मोठ्या झोकात केलेली सही. त्या सहीमध्ये आपण जणू काय महाकवी आहोत असा आविर्भाव अगदी ठासून ठासून भरलेला होता. मला ही टिप्पणी वाचून गंमतच वाटली. मग मी पाने उघडून बघितली. आतमध्ये तर अनेक कवितांवर पेन्सिलनी लिहिलेली अनेक टिपणं होती. ही टिपणं म्हणजे अगदी संग्रहाची सगळी पानच भरून टाकलेली होती. जेव्हा ही टिपणं वाचली तेव्हा असं लक्षात आलं की यामध्ये अनेक कवितांचे अगदी वाभाडे काढलेले आहेत. कवीच्या पोशाखी भूमिकेबद्दल, कृतक कवीपणाच्या मेलोड्रॅमॅटिक बालिश कल्पनांची टर उडवलेली होती. लिहिणारीचा कवितेबद्दलचा अभ्यास अगदी वेगळाच होता. वामनराव खराटे या प्रसिद्ध कवीबद्दल असं कोणीतरी लिहील हे अगदी माझ्यासाठी नवीनच होतं. त्यांच्या कवितेबद्दल आजपर्यंत असं लिहिण्याचं धाडस कोणीही दाखवलेलं नव्हतं. योगायोगाने ते माझे मित्रच होते. त्यांना ही कॉपी दाखवावी का? नको. मग वाटलं की ज्या कोण शांभवी टिळक आहेत त्यांनी हे पुस्तक चुकून रद्दीत तर टाकलेलं नसेल. मग एकदा त्यांना हे पुस्तक परत करायचा प्रयत्न करावा का? पण त्यांना शोधणार कुठे ना? मग मला एकदम आठवलं की मागे सांगलीमध्ये एक टिळकबाई कार्यक्रमाला आल्या होत्या. त्यांना माझं वाचनावरचं भाषण खूप आवडलं होतं. त्या तिकडच्या संयोजकांच्या ओळखीच्या पण होत्या. आता सांगली म्हणजे एक दिवसाचा प्रवास माझ्या गावावरून. सहज सकाळी जाऊन संध्याकाळी परत येता येईल. पण मग बायकोचा आरडाओरडा नको म्हणून सांगलीतल्या बायकोच्या दूरच्या भावाकडे चक्कर मारण्याचं ठरवलं आणि पॅरोलवर एकदाची सही झाली. मग सांगलीतल्या ओळखी काढून टिळकबाईंचा पत्ता पण मिळवला. मला बऱ्याच वर्षापूर्वी भेटलेल्या शांभवीबाई थोड्या थोड्या आठवत होत्या. त्यांचा पत्ता अगदी सोपा आणि पटकन मिळाला. शांभवीबाई खूपच म्हाताऱ्या होत्या. साधेसं जमिनीवरचं घर, एकट्याच राहत असल्यामुळे घर एकदम कमी सामानाचं आणि आवरलेलं. त्या म्हणाल्या, अरे आताशा मला पुस्तकांची देखभाल सुद्धा नीट होत नाही, म्हणून मीच काढून टाकली पुस्तकं. हल्ली वाचायचा पण कंटाळा येतो. त्यामुळे मीच मीराला सांगून घेऊन जायला सांगितली होती पुस्तकं. आता मला कोणतंही पुस्तक नको आहे. जेवढं जमेल तेवढं जुनं सोडून द्यायचंय. आता सगळंच मागे सोडून जायचं ना एक दिवस. मग मीरा कोण? अच्छा, म्हणजे ते मीरा लाटकर. शांभवी म्हणाल्या, बरोबर. अरे ती माझी मुलगी संघमित्रा. लग्नानंतर नाव बदललं नाही का तिचं? मला पण त्याच नावाची सवय झाली आता. तिला विचार, तिला कदाचित इंटरेस्ट असेल तर ती भेटेल सुद्धा तुला. मीरा लाटकर म्हणजे मराठी साहित्यातली वाघीण. तिच्या टीकेपुढे कोणी काही बोलत नसत. त्या अगदी परखडपणे लोकांच्या लिखाणावर मते मांडत. मग मी मीराबाईंचा ऑफिसचा पत्ता शोधून काढला. त्यांना फोनवरच काय काम आहे हे स्पष्ट सांगितलं. त्या म्हणाल्या, आय लेट यू नो. 5च मिनिटात त्यांचा मेसेज आला. त्यांनी दुपारी 2ची वेळ दिली होती. मी पण त्या दिवशी अगदी वेळेत पोहोचलो. त्यांचं ऑफिस एकदम ऍक्टिव्ह होतं. त्या ऑफिसात कुणीही नुसतं रेंगाळलाय, टाइमपास करते असं काही दिसत नव्हतं. सगळेजण कसल्याशा विलक्षण आवेगाने काम करत होते. नशीब मी वेळेवर पोहोचलो म्हणून. 2ला 5 मिनिटं असताना मी रिसेप्शनिस्टला मी आल्याचं सांगितलं. तिने इंटरकॉमवर मॅडमनं सांगितलं. मग तिने मला बसायला सांगितलंय असं निरोप आला. मग गरमागरम कॉफी आली. कॉफी पिऊन संपली की आत भेटा अशी सूचना सुद्धा आली. कॉफी एवढी गरम होती की ती संपवायला मला किमान 5 मिनिटं तरी लागली असती. पण जेव्हा एखाद्या माणसाला
खूप गरम कॉफी दिली जाते, तेव्हा ही कॉफी तुम्ही सावकाश प्या आणि माझ्याबरोबर वेळ घालवा, असा त्याचा अर्थ असतो हे मला माहिती होतं. कॉफी संपली आणि मी आत प्रवेश केला, तेव्हा आत त्यांच्याबरोबर कोणीतरी उभंच होतं. त्यांना सूचना देणं सुरूच होतं. मीराबाईंनी माझं हसून स्वागत केलं. बसा म्हणाल्या. मग त्या माणसाबरोबर बाहेर निरोप पाठवला की आता 5 मिनिटं कोणालाही आत पाठवू नका. उर्वशी या दुर्मिळ पुस्तकाची प्रत मला रद्दीच्या दुकानात मिळाली. ती तुमच्या आईला भेट म्हणून कवी वामनराव खराटे यांनी दिलेली आहे आणि मी तुमच्या आईला पण भेटलो आणि हे पण सांगितलं. वामनराव खराटे यांचं नाव ऐकल्यावर मीराचे म्हणजे मीराबाई म्हणण्याची काही ती म्हातारी नव्हती, मीराचं तोंड अगदी कडू झालेलं लक्षात आलं. ती काहीतरी बोलणार तेवढ्यात एक माणूस हातात वही घेऊन, हे मला वाटतं तुम्ही एकदा पाहायला पाहिजे मॅडम, असं बोलतच आत प्रवेश केला. मीराने अगदी कडवट तोंड करून त्याच्याकडे बघितलं. मग त्याला त्याची चूक उमगली. बाहेरून तिच्या पियेची अहो आज जाऊ नका मॅडमनी सांगितलंय अशी हाळी पण ऐकू आली. मग मीरा तो माणूस सॉरी म्हणून बाहेर जाईपर्यंत थांबली. मग तिची सरबत्ती सुरू झाली. तुम्हाला मी ओळखते. मला एकदम धक्काच बसला. तुमचे ठिकठिकाणचे आलेले लेख मी वाचले आहेत, अदरवाईज तुम्हाला मी भेटले नसते, कारण त्या पुस्तकामध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही. तुम्ही त्या कवींचे मोठे फॅन आहात म्हणून त्यांची रियालिटी तुम्हाला सांगायला हवी म्हणून मी तुम्हाला या म्हटले. कवी म्हणून तर तो फ्रॉड आहेच, माणूस म्हणूनही तो तसाच. यांना नुसत्या वेगवेगळ्या बायका भोगायला हव्यात, जमेल तेवढं शोषण करायला हवं. त्यांच्या नात्याची जबाबदारी घ्यायची वेळ आली तेव्हा हा माणूस पळून गेला चक्क. या माणसामुळे माझ्या आईचा डिव्होर्स झाला. माझ्या आईला दारूची सवय लागली, ती पण याच माणसाने लावली. अनेक वर्ष हा माणूस माझ्या आईच्या पैशावर जगला. जेव्हा माझ्या शिक्षणाचे प्रश्न आले तेव्हा या माणसाने हात वर केले आणि पळून गेला. माझी आई त्याच्या आंधळ्या प्रेमात होती. तिने त्याच्याबद्दलच काही कधी ऐकून घेतलं नाही. मी किती वेळा खऱ्या खुऱ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला, पण तिने नाही ऐकलं. आणि माझ्या सुद्धा आयुष्याची असू द्या. आता आईचं वाचन असल्यामुळे योगायोगानं मराठी समीक्षा पण मी लवकरच वाचायला सुरुवात केली. मी अजूनही नवीन वाचते सुद्धा, अगदी श्रीधर तिर्वे, नितीन वाघ हे सुद्धा वाचते. मला ना हे खोटारडे कवी अजिबात आवडत नाही. यांचे शाब्दिक दागिने पितळेचे असताना तरी ठीक होते, मेटलचे आहेत हो हे, फालतू. त्यांच्या अनुभवात कसलाही आध्यात्मिक भाग नाही. मग मी लिहिते काढून. बरं मी लिहिते ते इतकं खरं आहे की कुणालाही याचा प्रतिवाद करता येत नाही. आता मला कवितेतलं फार कळतं असा काही माझा अजिबात दावा नाही, पण मला जे वाटतं ते मी लिहिते इतकंच. तर ते पुस्तक मला नको. तुम्हाला त्या कवीबद्दलची माहिती द्यावी म्हणून मी तुम्हाला मुद्दाम भेटायला तयार झालो. ओके, धन्यवाद. तुमच्याबद्दल मात्र माझ्या मनात आदर आहे. तो भविष्यात असाच टिकून राहील असं वाटतं. एवढ्या मोठ्या धक्क्यानंतर आता मला काय करावं काही कळेना. अण्णांच्या बद्दलचं हे सगळं मला नवीन होतं. अर्थात हे कोणालाही माहित असायचं काही कारण नव्हतं. प्रसिद्ध असलेल्या माणसाबद्दल अफवा पसरवणं हे जणू राष्ट्रीय कर्तव्य असलेले लोक असतात. काही कारण नसताना ते कोणाही बद्दल काही पसरवतात. अण्णांबद्दलही लोक असेच बोलत असतील असं मला वाटत होतं, आणि यावरचं अण्णांचं उत्तरही मला माहिती होतं. आता माझा इंटरेस्ट होता पुस्तकाचा. मीरानी पुस्तकात लिहिलेल्या नोट्स हे आणखीन एक छोटस पुस्तकच झालं असतं, म्हणून त्या नोट्स माझ्यासाठी महत्वाच्या होत्या. मला पुस्तकावर लिहिलेला आवडत नसे म्हणून त्या नको पण होत्या, पण समीक्षा म्हणून त्या महत्वाच्या पण होत्या. आता शेवटचा पर्याय म्हणजे प्रत्यक्ष अण्णांची भेट. उर्वशीची प्रत मिळाली. सॉरी, उर्वशीची प्रत मिळाली हे ऐकून त्यांना आनंदच झाला. मात्र त्याच्यावरच्या टिप्पणी बघताच त्यांच्या तळपायाच्या मस्तकात गेली. चिडून त्यांनी ते पुस्तक माझ्याकडे भिरकावलं आणि ते माझ्यावर बसलेच. काय माहित कोण फालतू बाई आहे ती, असेलही मी तिला काही लिहिलेलं, पण ते लिहिलेली प्रत त्या बाईने बिनधास्त रद्दीत टाकली. त्या बाईला तिच्या मुलीला पण हे पुस्तक नको आहे हे तुम्हाला सांगायला आलास? त्याला म्हणतात जखमेवर मीठ चोळणं. नको मला ते फालतू पुस्तक, खड्ड्यात गेलं ते पुस्तक. असं म्हणून ते पुस्तक माझ्या अंगावर फेकून अण्णा आत निघून गेले. थोड्या वेळ वाट बघून मी पण निघून आलो.
आता काय करावं? टिप्पणी तर हव्यात, पुस्तक पण हवं. अखेर मी दुकानात जाऊन त्या संपूर्ण पुस्तकाची कलर झेरॉक्स काढली, त्याला छान स्पायरल बाइंडिंग करून घेतलं. मग घरी येऊन सगळ्या त्या पानांवरचा पेन्सिलचा मजकूर खोडरबरनी पुसून टाकला. आता अण्णांच्या नव्या प्रतिमेबरोबरच उर्वशी या त्यांच्या पुस्तकाच्या 2 वेगळ्या प्रती माझ्या पुस्तक संग्रहामध्ये सुखाने नांदत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रवीण दादा, खूप छान कथा होती खोडरबर ही. काही तुम्ही त्या प्रतिक्रिया खोडल्यात म्हणण्यापेक्षा त्या मीनाताईंनी लिहिलेल्या त्यांच्या भावना खोडण्याचा, पुसण्याचा प्रयत्न आपण करून पुढेच जाण्याचा विचार केला. छानच कथा होती. यानंतर मी सुवर्णा वैद्य यांना आपल्या वाचन अड्ड्याविषयी त्यांचं मत, त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतेय. सुवर्णाताई आहात ना? मला लिस्ट मध्ये तर दिसल्या सुवर्णाताई. सुवर्णाताई, मला लिस्ट मध्ये दिसतायत. तुम्हाला बोलायचं होतं ना सुवर्णाताई? हा मॅडम, येतोय का आवाज? हो हो हो, आला आला आला. आवाज येतोय. या या, तुमचा कॅमेरा ऑन कराल ताई? बरं, 1-2 मिनिट. किती देऊ? हा, कोणते करताय ना? नमस्कार सगळ्यांना. मी व्हिडिओ फार 2 मिनिटं सुरू ठेवते कारण मी दुकानात आहे आणि मला ते थोडं बरं वाटत नाहीये की दुकानातून हे करायला, त्यामुळे मी व्हिडिओ फक्त बंद करते. अगदी बोलताना सद्गदित झाला होतात आणि खूप छान तुम्ही आठवणी सांगितल्यात. आम्ही त्या आठवणी जगलेलो नाहीये तुमच्या बरोबर, पण आमच्या बरोबरही काही तुम्ही आठवणी निर्माण करा आणि आमच्या काळामध्येही तुम्ही हा वाचन अड्डा जॉईन करावा. आमच्या बरोबरही तुम्ही एन्जॉय कराल. मी असतेच मॅडम, मी असतेच. बऱ्याचदा मी ऐकते. फक्त मला काय होतं की मला तुमच्या वेळेत मला प्रतिक्रिया येणाऱ्या प्रत्येकाला तो समृद्ध करतोय. आणि तुम्ही म्हणालात तसं की कानात हेडफोन घालून आपलं रुटीन चालू ठेवलं. माझे मिस्टर डॉक्टर अजय करणे हे करतात बघा. खाली कधी कधी ते पेशंट तपासत असतात, पण माझं अभिवाचन असेल, काही लाडक्या त्यांच्या अभिवाचकांचं अभिवाचन, तेव्हा ते ते ऐकणारच. ते म्हणणार मला पेशंट नेमके डिस्टर्ब करतात, मला ते ऐकायचं असतं, पण त्यांचं काम चालू असताना ते ऐकत असतात. हे एक छान डिव्होटेड वाचकाचं, श्रोत्याचं लक्षण आहे. आणि अशाच येत राहा, ऐकत राहा. आमच्याकडूनही आम्ही वाचन अड्ड्याला 100% देण्याचा प्रयत्न करतोयच. यानंतर आपण वळतोय कथारंग या आपल्या दुसऱ्या पुष्पाच्या अंतिम चरणाकडे. आणि यातला आपल्या 4 कथा झालेल्या आहेत आणि आता अजून 3 कथा शिल्लक आहेत. 10-20 झालेल्या आहेत. पण तरी सुद्धा रमण दादांनी मला रिक्वेस्ट केली होती की मला एक छोटी का होईना कथा वाचू द्या. त्यांनी मला 15-20 मिनिटं सांगितली होती, पण मी दादांना सांगितलं होतं दादा छोटी कथा निवडा म्हणजे पटपट होईल. तर दादांना आपण आमंत्रित करतोय. महेंद्र कोंडे लिखित पोकळ समाधी ही कथा रमणदादा आता वाचतायत. रमणदादा आहात ना? रमणदादा, मला दिसत होते मगाशी लिस्ट मध्ये. हो, आहे. हा, माझा आवाज येतोय का? हो हो हो, येतोय.
आवाज व्यवस्थित व्यवस्थित येतोय सर. हो सर, कॅमेरा ऑन धन्यवाद. केला तरी चालेल. नाही कॅमेरा ऑन हे एक सहजीवन होतं रामचंद्र बुवा आणि लक्ष्मीचं, जे मध्येच खुंटलं. प्रत्येकाचंच सहजीवन हे सुखावह असतंच असं नाही. आणि पुढची माझी जी स्वलिखित कथा आहे ती सुद्धा आत्ताच मी म्हणाले तसं की हे एक सहजीवन होतं. आता आपण जे बघितलं ते बुवांचं आणि लक्ष्मीचं. प्रत्येकाचं सहजीवन सुखावह असतंच असं नाही. आणि माझ्या स्वलिखित सहजीवनाचं वास्तव या कथेतल्या नायिकेचं सहजीवन कसं होतं हे आपण पाहूयात. खर तर ह्या कथेला मी वेगळं असं काहीच नाव दिलं नाही. एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही कथा स्पर्धा होती आणि त्यांनी तो विषय दिला होता सहजीवनाचे वास्तव. आणि मग मी कथा लिहिली, पण त्याला मुद्दाम त्या व्यतिरिक्त काहीच नाव दिलं नाही. आता त्याला काय नाव द्यायचं ते तुम्हीच सगळे ठरवाल. तर मी कथा वाचनाला सुरुवात करते. सहजीवनाचे वास्तव. संध्याकाळ गडद होऊ लागली तशी शरणव्वा झपाझप पावलं टाकू लागली. खर तर दिवसभर गावात भंगार गोळा करायला फिरून तिच्या पायात गोळे येत होते, पण निग्रहानं पावलं टाकत ती चालतच राहिली. आधीच आज काट्यावर तिच्या भंगारचे वजन कमी भरले म्हणून शेठनं बडबड केली होती. त्यानं तिच्या मेंदूत ठणठण वाढली होती. शिवाय आज भंगार विकून आलेल्या या एवढ्याशा पैशात आता काय काय घ्यावं याचा विचार तिला स्वस्थ बसू देत नव्हता. आज सकाळीच बाहेर पडताना मिनून आठवण केली होती. आय, सांच्याला येताना थोडं पाव आणशील का ग, लई खाऊ वाटत्यात. आता तिला ते आठवलं म्हणून तिनं करीम पाववाल्याच्या दुकानाकडे मोर्चा वळवला. दुकानात शिरणार एवढ्यात तिला गुत्त्याकडे जाणारा बसप्पा दिसला. तिच्या काळजात धस्स झालं. आता हा मुर्दा माझं पैक हिसकणार. पण तिनं पटकन स्वतःला एका टपरी आड लोटलं आणि तिथून वाकून ती बसप्पाच्या हालचालीवर लक्ष ठेवू लागली. एकदाचा तो गुत्त्यात शिरला आणि हिनं मोकळा श्वास घेतला. आत्तापुरती तरी ती सुटली होती. घरी गेल्यावर बघू पुढचं पुढं. करीमच्या बेकरीला लागूनच पानबहार पान टपरी होती. ती त्या पान टपरी मागेच लपली होती. तिथून बाहेर पडून आता चटकन पाव घ्यायचे नि लेकरासनी द्यायचे असं तिच्या मनात चालू असतानाच गपकन मागणं आलेल्या हाताच्या बळकट विळख्यात ती लपेटली गेली. ती खूप दचकली. जोरात ओरडावंसं वाटलं, पण तिचं तोंड गच्च दाबून टाकलं होतं तसल्याच एका बळकट हातानं. मुर्दा बशिवला त्याचा हरामी, आज या नालायक नित्याने डाव साधलाच वय. नित्या तसा लई दिसाचा मागावर होताच. दिसभर भंगार गोळा करताना ह्याची नजर काय पाठ सोडत नाही. जमल तिथं हा गाडीवरनं माझ्या माग माग करतो. माग बी एक डाव ह्यानं माझा हात धरला होता. तवा सुटले बरोबरच्या काशिक्कानं वरड केली म्हणून. आता काय करावं? आता लय कालवा केला तर नवरा आत्ताच गुत्त्यात शिरलाय. त्यानं जर बघितलं म्हणजे हितच मुर्दा पडल. नेत्याचा बिन माझा बी. तेवढ्याशा वेळेत कितीतरी विचार तिच्या डोक्यात समजून गेले. पण आता विचार करण्यात वेळ घालवण्यात काहीच अर्थ नव्हता. त्याचा हात तिच्या शरीरावर फिरू लागला होता. त्याचे उष्ण श्वास तिच्या गालांना टेकले होते. हे होणारच होत. कधीतरी ती त्याच्या तावडीत सापडणारच होती. पण आत्ता इतक्या आवेळी अंधार दाटून आला होता. लेकरं वाट बघत असतील. शिवाय बसाप्पा पिऊन आला की घर डोक्यावर घेईल. तिच्या डोक्यात असंख्य विचार येत होते. तिनं चटकन निर्णय घेतला. खूप जोर लावून स्वतःला त्याच्या विळख्यातून मोकळं केलं. तरी त्यानं तिच्या गालाचा निसटता मुका घेतलाच.
ती लाजली. त्याच्या गालावर हलकीच चापट मारत त्याला डोळा मारत म्हणाली, मित्या, लय अंगचटीला येऊ लागलास. बसप्पानं बघितलं ना तर जाशील हितनं डायरेक्ट मसनात. उगा येड्यागत करू नगस. चल 100ची नोट दे. निगुमान रस्ता सोड, नाहीतर बोन मारीन बघ. मित्या तिची आदा बघून जी खुळावला. खर तर या लॉकडाऊन मुळे त्याचाही आज फार धंदा झाला नव्हता. पण या चिकनी चमेलीकडे बघितलं की त्याचं भानच हरपत होतं. ए चिकनी चमेली, लय भाऊ खाऊन राहिलीस ग. ये की जरा कधी मळ्याकडे जाऊ, मग मोठी करकरीत नोट देईन की. आता ही एवढंच घे, पण वसुली लक्षात ठेवायची हा का, सोडणार नाही. नित्या मिशांना ताव मारत 50ची नोट तिच्याकडे सरकवत पुन्हा एकदा तिच्या गालाला भिडला. ती पटकन तिथून निसटली. करीम चाचा वयस्कर होता. त्यानं थोडंफार हेरलं आणि पाव देता देता तिला म्हणाला, शरणव्वा, काय को तू इसकी लफड़े में पड़ती रे? छोटे छोटे बच्चे है तेरे, और वो क्या सीधा आदमी है क्या? खाली पिली बर्बाद मत कर खुद को. तिचा चेहरा रडवेला झाला. मजबुरी है चाचा. तिच्या अबोल ओठांवर उमटलेले शब्द करीमलाही कळले. मिळालेल्या जादा 50 रुपयाची मच्छी घेते म्हणजे बसप्पा पण खुश. ती तशीच धावत पळत मच्छी घ्यायला गेली. घरी आली तर मिनून चुलीवर भात शिजत टाकला होता. बारका दिन्या झोपडीच्या दारात चिखलात खेळत होता. हातापायाचा राडा करून नागडच नाचत होता. तिला बघितलं तसं आनंदानं तिच्याकडे झेपावला. पण तिला त्या अवस्थेत दिन्याला जवळ घेता येणार नव्हतं. आल्या आल्या पदर खोचून तिनं त्याला उचलला आणि थेट पाण्याच्या हंड्याकडे नेला. झोपडीच्या माग काटक्यांच्या साह्यानं फाटकीत साडी बांधून छोटी न्हाणी केली होती. तिथं मिनून लांबून छोट्या कळशीनं हेलपाटे करू करू चिपक्या हंड्यात जुन्या घमेल्यात पाणी साठवून ठेवलं होतं. हिनं पटकन दिन्याच्या तोंडावर पाणी मारलं. त्याचे आणि स्वतःचे हातपाय धुवून ती चुलीकडे सरकली. मिनू पाव बघून हरकून गेली. शरणव्वानं 5 रुपयाची मटकी घेतली होती येताना कालवणाला. लेकराला मिसळ पाव खाऊ घालती आणि लवकर निजवती. बसप्पाच्या आवडीची मच्छी करून ठेवली की तोही खुश होईल. तसं तर दिन्या आणि मिनूला लय आवडती मच्छी, पण लेकराच्या तोंडाला कुठलं लागायला. हा राकूस पिऊन आला म्हणजे त्याला एकट्यालाच लागतंय समद गिळायला. तिचं कालवण करून झालं. तिनं लेकरांना जेवायला वाढलं. मच्छी तव्यात झाकून ठेवली नि तेवढ्यात बाहेर बसप्पाची चाहूल लागली. त्यानं आल्या आल्या बायकोला शिव्यांची लाखोली व्हायला सुरुवात केली. खर तर हे रोजच, पण आजचा त्याचा नूर निसूर वेगळाच वाटत होता. झोपडीच्या दारातच टाकलेल्या मोडक्या खाटेवर बसून त्यानं जोर जोरात शरणव्वाच्या नावाचा पुकारा सुरू केला. तिनं सुरुवातीला दुर्लक्ष केलं. लेकरं जेवतायत तोवर काही बोलू नये, आपणही 4 घास पोटात ढकलावेत आणि मग बघते ह्याच्याकडं म्हणत तिनं दिन्याला घास भरवायला घेतला. तेवढ्यात मागून बसप्पा झोपडीत शिरला आणि त्यानं एका लाथेत तिला आडवी केली. ती जोरात कळवळली. दोन्ही पोरं भीतीनं मोठ्यानं भोकाण पसरून रडू लागली. तसं सगळी वस्ती हिच्या झोपडीच्या दाराशी गोळा झाली. बसप्पा तिला वाटेल तशा गलिच्छ शिव्या देत होता, यथेच्छ तुडवत होता. तशी काशिक्का आडवी आली. बसप्पाला आवरायचा प्रयत्न करू लागली, पण तो आडदान राक्षस म्हातारीला कुठला आवरायला. तिनं कालवा करून वस्तीचा म्होरक्या बोलावला. शेजारी पाजारी असणाऱ्या मोठ्या इमारतीतले सगळे दिवे लागले. त्या मोठ्या इमारतीत राहणाऱ्या सगळ्या मोठ्या लोकांनाही या असल्या अपरात्री चालणाऱ्या तमाशाची सवयच झाली होती. जो तो येईल तो 5 मिनिटं दिवे लावून गॅलरीत डोकावेल आणि पुन्हा दिवे विझवून झोपायला निघून जाईल. या भंगारवाल्यांच्या वस्तीत हे चित्र रोजच. बदलते ती फक्त झोपडी आणि येणारे आवाज तसेच घुमत राहतात. त्या रात्रीही तसेच आवाज खूप वेळ घुमत राहिले. सकाळी सकाळी मात्र आज मोठ्या इमारतीतल्या लोकांना वेगळंच चित्र दिसलं. पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजू लागले.
तसे सगळे गॅलरीत गर्दी करू लागले. शरणव्वाच्या झोपडीत एका बाजूला तिची दोन्ही पोरं भेदरून रडत होती. पुढ्यात असलेल्या जर्मनच्या ताटलीत वाढलेल्या मिसळ पावावर माशा फिरत होत्या. चुलीवरच्या तव्यात मासे करपून गेलेला वास घुमत होता. आणि झोपडीच्या मधोमध रक्ताच्या थारोळ्यात शरणव्वा निश्चित पडली होती. पोलीस नुकतेच बसप्पाला दोरखंडात जखडून घेऊन गेले होते. जाताना रात्रीची नशा पार उतरलेला बसप्पा केविलवाणा दिसत होता. जाता जाता त्यानं तो रक्तानं माखलेला वरवंटा बघितला, जो त्यानं रागानं शरणव्वाच्या डोक्यात घातला होता. एकदाच, फक्त एकदाच त्याला वाटलं, हा वरुटा माझ्याच डोक्यात का नाही फोडला. पण लगेच त्याची नजर तिथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिच्या कलेवरावर पडली आणि बघता बघता त्याची नजर दगड झाली. त्याचे तोंड कडूझार झालं आणि गाडीत बसताना तो पचकन थुंकला. काल घरी येताना तो खुशीत होता. मनासारखी नशा चढली होती. मस्त जीवन ताणून द्यायची असा विचार करत तो घराकडे निघाला होता. वाटेत नेमका वस्तीचा म्होरक्या आडवा आला. त्यानं शरणव्वाला टपरी आडून बाहेर पडताना पाहिलं. पाठोपाठ नित्या दिसला, मिशावर ताव देणारा. झालं, ह्यानं काडी टाकली आणि मग व्हायचं तेच झालं. 7-8 वर्षाखाली 15 वर्षाची शरणव्वा, 18 वर्षाचा बसप्पा यांचं सुरू झालेलं सहजीवन आज अशा रीतीनं संपलं. धन्यवाद. तर अशी ही आजची माझी कथा होती. यानंतर आपण आपल्या कथारंग कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आलेलो आहोत आणि आजची शेवटची कथा वाचतायत नमिताताई. असं म्हटलं जातं की स्त्री जन्मा ही तुझी कहाणी. खूप वेळा ऐकलेलं घिसपिट वाक्य आहे हे. पण कधी कधी असं वाटतं की स्त्री जन्माला येणं हीच मोठी चूक नाहीये ना. विजया राजाध्यक्ष यांची चूक नावाची कथा आपल्या नमिताताई आपल्यासाठी घेऊन येणार आहेत. माझ्या कथेवर आलेल्या सर्व प्रतिक्रियांसाठी खूप खूप आभार. पण आता खूप वाजलेत पाहुणे. मी मागाशी म्हणाले तसं की कधी कधी स्त्रियांना असं वाटत असणार की आपण स्त्री म्हणून जन्माला आलोय हीच आपली चूक आहे का. विजया राजाध्यक्षांना सुद्धा बहुधा हेच अपेक्षित असावं की हीच ती चूक जी आमच्याकडून घडली आहे. तर या नोटवर आता 11 वाजलेत. आपण आपला हा कथारंग हा कार्यक्रम संपला असं घोषित करूयात. आणि उद्या नाट्यछटा, नाट्यप्रवेश सादर होणार आहेत. तर उद्याच्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी पुन्हा 9 वाजता ह्याच लिंकवर जॉईन व्हायचंय. सर्वच कथा खूप सुंदर होत्या. छान आजचा कार्यक्रम रंगला. 11 वाजले तरीही हजर असणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं आणि पूर्ण कार्यक्रमभर आपल्याला सहनशक्तीनं सहन करणाऱ्या सर्व श्रोत्यांचे खूप खूप आभार. चालेल, आपण आज थांबूयात का? हो हो चालेल. बरं.